ज्ञानेश्वरी सोप्या मराठीतल्या अर्थासहित वाचन भाग 2. आपण ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. पहिल्या श्लोकामध्ये श्री गणेशाय नमःपासून सुरुवात केली. आता दरवेळी मी मागचं सांगणार नाही. आज थोडंसं येईल का की दुसऱ्या श्लोकामध्ये किंवा ओवीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की तू हे परमेश्वरा, हे गणपती महादेवा, तू माझं मेंदूत प्रकाश पाडा. इथपर्यंत झालं. मग हा जो देव आहे गणेश, याचं वर्णन केलं आहे, या गणपतीचं वर्णन केलं आहे. म्हणून आता आपल्या डोळ्यासमोर गणपतीची आपल्या आवडती मूर्ती समोर डोळ्यासमोर आणायची म्हणजे हे पुढचं पटापट कळेल. हा गणपती आहे. हा आपण जो प्राणप्रतिष्ठा करतो त्यावेळी काय भाव असतात. प्राणप्रतिष्ठा करतो, मातीची मूर्ती आहे, त्याच्यामध्ये आपण प्राण भुंकतो, आपण भुंकतो. ते प्राण म्हणजे कसं की जे त्याचं खरं आत्मस्वरूप आहे, त्याचा आविष्कार आपण त्या मूर्तीत करत असतो पहिल्या दिवशी, स्थापनेच्या दिवशी. तर मग ती मूर्ती समोर आणा आणि मग हे पुढचं वाचत जाऊया. तर हा संपूर्ण महागणपती प्राणप्रतिष्ठा केली आहे ना, म्हणजे तो परमात्मा आहे ना. याच्यामध्ये म्हटलं आहे त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, अथर्व शीर्षात म्हटलं आहे. तूच खरं ते परब्रह्म, तूच आहेस. शरीर हे फक्त अभिव्यक्ती आहे. आणि मग त्या अभिव्यक्तीचं पुढे वर्णन कसं मूळ धर्माशी, शास्त्राशी, परब्रह्माशी कसं जोडलं जातं ते पुढच्या श्लोकांमध्ये, ओव्यांमध्ये. तिसऱ्या ओवीत ते म्हणतात की ते शब्द ब्रह्माशेष म्हणजे ते जे काय वेद आहेत तेच तुझं शरीर आहे. तुझं शरीर म्हणजे काय? वेद. त्यानंतर त्याचे अवयव म्हणजे काय? स्मृती. आता या स्मृती कोणत्या? मनुस्मृती, अष्टदर्शन, या सगळ्या स्मृती आहेत. तर हे गणपतीचे अवयव आहेत. म्हणजे मूळ परमेश्वराचे अवयव झाले ना, कारण परमेश्वर वेदांमध्ये वर्णिल आहे. तर या गणपतीचे अवयव म्हणजे स्मृती आहेत. मनुस्मृतीबाबत एक आपण या ठिकाणी बघूया, कारण मनुस्मृती ही त्यातली प्रधान मानली आहे, सगळीकडे तिचा उल्लेख येतो. तर मनुस्मृतीबाबत आपण असं करूया की त्यातलं जे चांगलं आहे त्याच्यात काही रचना दिल्या आहेत, काही नियम दिले आहेत, कसं वागावं, राज्यशकट कसा हाकावा, या संबंधीचे. तर ते घेऊया. आणि कालानुरूप ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्या त्याज्य करूया. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणजे ती जाळायला हवी होती का नाही, अख्खा ग्रंथ हा भाग वेगळा. पण असं म्हणतात की एक एक पान वाचलं आणि जे पटलं नाही ते जाळलं. ठीक आहे, आत्ता आपण त्या विषयात फार नाही जाणार, पण हा माझा एक नेहमीचा सांगण्याचा भाव असतो की कुठलाही धर्म असो, आपण त्यात अमेंडमेंट्स या केल्या पाहिजेत. काही चांगल्या गोष्टी, सगळं चांगलंच आहे, पण काही समजा त्यात न पटणार आहे, काही तितकंसं चांगलं नाही आहे, तर ते त्याग करता आलं पाहिजे. आपल्याला आलं पाहिजे, मुसलमानांना आला पाहिजे, ख्रिश्चनांना आला पाहिजे, सगळ्यांना आलं पाहिजे. तर आपण एक वैश्विक धर्म स्थापन करू नवीन, असं होईल. हिंदू धर्म हा मुळातच आहेच वैश्विक धर्म, पण अमेंडमेंट करायला लागतील. तसंच मुस्लिम पण वैश्विक धर्म होऊ शकतो. त्यासाठी इम्पोज करू नका. विषयांतर होत आहे, थांबूया, पुढे जाऊया. तर अर्थ जो आहे त्याच्या स्मृतींचे जे अर्थ आहेत ना, सुंदर सुंदर अर्थ आहेत, ते म्हणजे याचे अलंकार आहेत. पॉलिश करायला लागतो अलंकार, आहे ना. तर 18 पुराणं जी आहेत ना, पुढे आले. अष्टादश पुराणे तीच म्हणे भूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. तर अलंकार कुठले आहेत? 18 दशपुराण, 18 जी पुराणे आहेत ती त्या गणपतीचे अलंकार आहेत. आणि शब्दरचना ही त्या रत्नांची कोंदण आहेत. म्हणजे रत्न असतात ना, अलंकाराला रत्न आहेत, सोनं आहे, आणि त्याच्यामध्ये कोंदणामध्ये खोलेली रत्न आहेत. हिरे माणकं, राजा आहे तो आपला, असणारच, असायलाच पाहिजे. तर ती
पुराणं ही जी 18 पुराणं आहेत आपल्या धर्मामध्ये सांगितलेली, हे काय आहेत पुढे ये. तर ही पुराणं जी आहेत म्हणजे ती वेद परमेश्वराने रचले म्हणून त्याला अपौर्वेशय म्हणतात. स्मृती यानंतरच्या ऋषीमुनींनी रचल्या आणि पुराणे जी आहेत ती व्यासांनी रचली आणि स्मृतीपेक्षा वेगळे पण असं की हे रंजक बनवली. कथा आहेत त्यात, भरपूर कथा आहेत. तर म्हणून ती 18 पुराणं ही जणू काय अलंकार आहेत आमचे गणपती बाप्पाचे. आणि त्याच्यातली जी शब्दरचना आहे ती कोंदण आहे. शब्द आहेत ना, खूप रचना आहेत. माऊलीने जसं उपमा उत्प्रेक्षा किती अलंकार, नुसतं आता बघूया पुढं. ते जसं आहे तसं या पुराणांमध्ये गोडवा आहे, रंजकता आहे, कथा आहेत. म्हणून त्याच्या शब्दरचनेला ही रत्नांचे कोंदण्यांची उपमा दिली माऊलीने. इतिहास पुराणाभ्याम वेदम समुबृहेत असं म्हटलेलं आहे. वेदांचं उपबृहण कोणी केलं तर या पुराणांनी केलं. मग या बाप्पाचा पदबंध काय? पदबंध नागर तेचे रंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाणे सपुर उजाळाचे. शब्द ज्या पद्धतीने बांधले ते बाप्पाच्या अंगावर किती छान छान वस्त्र आपण बघतो की नाही. शेला पिवळा हिरवा, आम्ही गणपती घ्यायला जातो, तुम्ही गणपती घ्यायला जाता तेव्हा काय काय बघता, अरे शेला कसा आहे, अमुक कसं आहे, आधीचं जसं 5व्या ओवीत आलं तसं अलंकार कसे आहे बघतं की नाही. तर हे शब्दांची बांधणी जी आहे पुराणातल्या ते त्याचं वस्त्र आहे गणपती बाप्पाचं. आणि उपमादी साहित्यालंकार जे आहेत, आता आपण मगाशी अलंकाराचं बोललो की नाही, तर हे जे साहित्य आहे, अलंकार आहेत, म्हणजे उपमा उत्प्रेक्षा वगैरे हे साहित्याचे अलंकार, म्हणजे पुराणाच्या साहित्याचे अलंकार. हे त्यात त्याला चकचकीतपणा आला आहे. जर फेड कलर दिसला ना आपण तो गणपती घेत नाही. असं एक झळाळी असते त्याच्या वस्त्रांना. पितांबरण म्हणू नका, आणखीन काय लाल, पण काही वेळा आपण गणपतीचा मुक्ता मुद्दाम घेतो. झळाळी आहे त्याला, असे डल कलर्स नाही आहेत. असलं तर घेत नाही आपण, म्हणून कोणी करत नाही. तर साहित्य वाणे सपूर उजाळांचे, त्याचा जो त्या वस्त्राचा उजाळा आहे, चकचकीतपणा आहे, तो म्हणजे वेगवेगळे साहित्यातले अलंकार आहेत त्या पुराणातल्या साहित्य. त्यानंतर देखा काव्य नाटक. आता हे काव्य नाटक कुठलं आहे? हे आध्यात्मिक आहे, हे पुराणातलं आहे. शृंगारिक आदी काव्य नाटक इथे अभिप्रेत नाही. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋण झुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी. काव्य नाटकातलं जे आपल्याला फार आकर्षक वाटतं. काय वाटतं आकर्षक? त्यातले लय आहे, ताल आहे, ते दुसरं तिसरं काही नसून गणेशाच्या पायातल्या घागऱ्या आहेत. पायात ते हे वाजतं ना, घुंगरूसारखं जे वाजतं ना, त्या घागऱ्या, त्याच्यामुळे नाचायला लागलं की ते एक सुंदर ध्वनी निर्माण होतो. तो ध्वनी म्हणजे काव्य नाटकातला पदरव आहे. आणि त्या घागऱ्यांचा रुणझुण नाद हा ध्वन्यर्थ आहे. म्हणजे दरवेळी काय होईल की शब्दांचा अर्थ वेगळा आणि काहीतरी सांगायचं आणखीन त्यात सखोल असतं. तर तो आहे त्या गणपतीच्या पायातल्या घागऱ्यांचा जो सुमधुर ध्वनी आहे, तो आहे ध्वन्यर्थ. म्हणजे काय आलं?
की काव्यनाटकं ही त्याचे घागऱ्या आणि त्यातला जो ध्वन्यर्थ, काव्यनाटकातला जो ध्वन्यर्थ आहे तो या भगवंताच्या पायातल्या घागऱ्यांचा नाद आहे. पुराण, मग वस्त्र, पुराण म्हणजे मणिभूषण, मग त्या वस्त्राचा अर्थ झाला शब्दांची बांधणी आणि आता त्यात पायातल्या घागऱ्यांचा अर्थ झाला गणपतीच्या प्रत्येक अवयवाची नव्हे त्याच्या अलंकारादींची सुद्धा काय अर्थापत्ती आहे, काय अर्थ आहे, हे ओव्या चालल्यात एक एक. आता 7वी ओवी झाली आपली, 8वी ओवीवर जाऊया. तर प्रमेय असतात ना, गणितात आहेत तशी तर्कशास्त्रात आहेत, साहित्यात आहेत. तर ही जी प्रमेय आहेत, नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. वैदिक साहित्य या काव्यनाटकातून अतिशय कौशल्याने मांडले. ते सिद्धांत व्यक्त करणारी योग्य पदे हीच त्यातली रत्ने होत. कशातली रत्ने? अलंकारांच्या मधली, किंवा इवन कदाचित त्याच्या पायात ते जे बांधलेत घागऱ्या त्याच्यातही रत्न असतील, कारण तिथे काय आहे, नाद आहे, नाही त्यात घुंगरू असे. एनिवे, तर त्याच्यामध्ये वैदिक सिद्धांत अतिशय कौशल्याने मांडलेत की नाही, कंटाळवाणे होतील. नाही तर उपनिषद सगळेजण वाचू शकत नाहीत, म्हणून कौशल्याने मांडलेत, गोडवा उत्पन्न केलं आहे, मजा आली. अहो, रामायण महाभारत एवढं अजरामर का झालं? कारण सामान्य माणसाला रंजक वाटेल असं ते केलं. आज देखील या रामायण महाभारताचं गारुड आहे साहित्यिकांवर, आणि आपल्याच नाही जगभरातल्या. एक कंटाळवाणं टेक्स्ट काढलं हा धर्म असं नाही. आणि याच्यामध्ये लिहिलंय वेद, श्रुती, स्मृती, पुराण, प्रत्येक वेद म्हणजे श्रुती, प्रत्येकाला महत्त्व आहे. त्यातलं प्रत्येक वाक्य हा हिंदू धर्माचा भाग आहे, कोणी नाकारू शकत नाही. म्हणून मी अमेंडमेंटच्या गोष्टी करतो, मग सगळं फेकून द्यायची वेळ येणार. जेथ व्यासादिकां ना रत्ने भली झालं, रत्न आहेत त्याच्यामध्ये. प्रमेय रत्न मग अशी म्हटलं होतं ना 5व्या ओवीत, प्रमेय रत्न, त्यांची कोंदण म्हटलं होतं शब्दरचना. आणि इथे आलंय रत्नांचा अर्थ, ते म्हणजे त्यात मांडलेले सिद्धांत. कशात? त्या काव्यनाटकांमध्ये. जेथ व्यासादिकांची मती तेच मेखळा मिरवती. आता मेखळेवर आले, गणपतीला मेखळा आहे. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. या शेल्याला अशा दरी असतात ना, सडक, मोकळे सडक शेल्याचे, ते पदर पण वर्णन आले, नुसता शेला नाही. तर मेखला म्हणजे कंबरेचा शेला, तो काय? दर्शनकाराच्या विचार प्रांताची मर्यादा. दर्शनकारांनी म्हणजे 6 दर्शनकार आहेत, त्यांच्या विचारांची मर्यादा आहे. ती कमरेला बांधली आहे, त्याला हे केलं आहे, लिमिट्स आणल्या. कंबर बांधून कामाला लागले असं पण म्हणतो. मेखला कटिवर किण किणती, नाचतो गोपी जन वृंद वाजवी पावा गोविंद माणिकवर्मा. तर त्या कटीवरती मेखला आहे, त्याच्यामध्ये पण काहीतरी आहे घुंगरूसारखं, त्यामुळे त्या किणकिणतात. ते माणिकवर्मांनी सांगितलेल्या गाण्यात आहे. तर हे पदर म्हणजे विचार प्रांताची मर्यादा. काय विचार आहे, त्याचे लिमिट्स काय आहे,
आणि कशाचा? तर दर्शनांच्या. 6 दर्शनं काय आहेत पुढे. तर तो शेला म्हणजे ती मर्यादा आणि त्याचे जे सडक पदर आहेत मोकळे, शेल्याचे पदर सडक मोकळे पदर राहतात ना गाठ मारल्यानंतर 2, तर ते आहेत स्पष्ट विचार. सगळीकडे स्पष्ट विचार आहे, कुठेही ॲम्बिग्विटी नाही. तर ते म्हणजे त्या शेल्याचे पदर आहे की नाही. किती बारीक ते शरीर त्या माऊलीचं म्हणजे गणपतीचं. ते वस्त्रालंकार, त्याचा शेला, त्याचे पदर, सगळ्याचा अर्थ लावलाय. कारण मुळात गणपती परब्रह्म आहे ना. मग हे नुसतं दिसणाऱ्या जे दिसतात आपल्याला त्या गणपती मूर्तीमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या अशा नुसत्याच गोष्टी कशा असतात. त्यात तर कुठली घरंदाज महिला किंवा एखादा पुरुषसुद्धा ते सगळं त्याच्या अंगावर पण असतं ना, त्यालाही शरीर असतंच की. म्हणजे परब्रह्म झालं तेव्हा त्याचे अर्थ आहेत वेगवेगळे प्रत्येक गोष्टीचे. आता म्हणजे देखा षडदर्शने मणिपती. काय म्हणतात षडदर्शन? तीच निरनिराळ्या तेची भुजांची आकृती. 6 हातांचा गणपती आहे, त्याच्यामध्ये परशु वगैरे आहेत बघा. 6 हातांची मूर्ती पाहिजे, बघूया मिळते का पुढच्या वर्षी. 6 हात आहेत आणि देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती. हे जे 6 हात आहेत तीच 6 दर्शन आहे. गणपतीचे 6 हात म्हणजे षडदर्शन. कुठली असतील? सांख्य, वैशेषिक, न्याय. पुढे म्हणून विसंवादे धरती अयोध्या. आता काय आहे यामध्ये, या दर्शनांमध्ये, षडदर्शनांमध्ये वेगवेगळ्या अँगलनी ज्ञान दिलं आहे. सांख्याने एक वेगळा अँगल धरला आहे, वैशेषिकांनी वेगळा धरला आहे. म्हणून विसंवादाचा भास निर्माण होतो. विसंवाद नाही आहे, एकच आहे. तर हे विसंवादे धरती काय धरले? अयोध्या होती. हातामध्ये त्यांनी शस्त्र धरले. तर वेगवेगळे हात, त्याची वेगवेगळे, जरी आयुध त्याच्यामध्ये असली, खंड, परशु आदी, तरी देखील ते कुठे जातं? त्या सगळ्यांचा अर्थ मिळून एकच होतो. काय होतो? तो म्हणजे षडदर्शन. आणि षडदर्शनाचा मूळ अर्थ काय? ते दरवेळी आठवण ठेवायला लागते ना. वैदिक अद्वैत सिद्धांतांचंच पोषण करतात, हे दरवेळी होतं आणि ते लक्षात घ्यायला हवं. तर असे हे आहेत 6 हात आणि त्याच्या मध्ये असलेली आयुध. चहुवेदी जाण, 4 वेद. तर इथे आलंय चहुवेदी जाण, षडज शास्त्री कारण, असं हरिपाठात म्हणलं. चहुवेदी जाण, षडशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. आता पुराणांची गंमत काय? व्यासांनी रचना केली आणि काय त्यातली पण काय गंमत आहे? 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. काय त्यातली खुबी, त्यातल्या अलंकार काय, गंमत काय, मजा काय? व्यासस्य वचनद्वयम् परोपकार पुण्याय पापाय प्रपीडनम. आपण मानवतेचा अभ्यास करताय है ना, इतर कुठल्या व्हिडिओत किंवा पोस्टमध्ये बघा. तर ही सगळी मानवता या एका शब्दात आली, एका वाक्यात आली. परोपकार पुण्याय. पुण्य कशाला म्हणतात? पुण्य म्हणजे काय गंमत आहे? काहीतरी खेळ आहे? नाही. पुण्य म्हणजे परोपकार, चांगलं वर्तन. आणि पापाय प्रपीडनम, दुसऱ्याला पीडा दिली की ते पाप झालं. मग पाप पुण्याच्या बाकीच्या गोष्टी राहू द्या बाजूला. मूळ अर्थ आहे पुण्य करा म्हणजे चांगलं करा आणि पाप करू नका म्हणजे वाईट करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका, वाईट करू नका.
आणि मग ते जातं, सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःखभाग भवे. ते झालं. काय आलं तिथे की चांगलं चिंता, चांगलं करा, नुसतं चिंता नाही. आणि वाईट चिंतू नका, म्हणून पीडा होईल असं काही करू नका. हे पुराणातली महत्त्वाची 2 वाक्य. असं कोणीतरी आणखीन दुसऱ्या एका यांनी म्हणून ठेवले. सगळ्याचं सार आहे ते. 20-21 मिनटं झाले, थांबूया काय? पिरियड असतो शाळेचा मोठा असतो, कॉलेजचा किती असतो? एक पिरियड मोठा असतो. तेवढा सगळा वेळ अटेंटिव्ह असतात की नाही माहीत नाही, असं मानलं जातं. विद्यार्थी जरा गडबडतात. आपलं सगळं समोर तुम्ही जे बसलायत बघताय ते सगळे माऊलीचे विद्यार्थी. मी फक्त हे वाचून दाखवतो आणि सध्याच्या मराठीत सांगतो, बाकी काही नाही. आणखी एक घेऊया. पण ॲक्च्युली कसं होणार आहे माहिती आहे का? हे जे वेगवेगळे हातात शस्त्र आहेत ना भगवंताच्या, म्हणजे गणपतीच्या, त्या एकेका शस्त्राचा अर्थ पुढे लावला आहे. बहुतेक ते 6 दर्शनांचे 6 आयुध, आणि म्हणजे 6 आयुध म्हणजे 6 दर्शन ते 6 अर्थ असं होईल. मग थोडा टॉपिक बदलतो आहे, तर आज आपण थांबूया. परत भेटूया लवकरच. तारीख देत नाही, काम कमी जास्त असतं, काही असतं, इतर गोष्टी असतात, मग त्या एखाद दिवस होत नाही. काल तर रविवारची सुट्टी घेऊन टाकली तुम्हाला न विचारताच. अशी तुम्हाला न विचारताच घेणार, पण तुम्ही मात्र आला व्हिडिओ की या. बरं, तुम्हालाही सूट आहेच की मला आहे तशी, की आला व्हिडिओ की आज नाही उद्या ऐका, परवा ऐका, पण ऐका, बघा. सगळ्यांना सूट आहे, मला सूट आहे, तुम्हालाही सूट आहे, कधीही बघा. पण बघा माऊलीच्या अत्यंत प्रासादिक म्हणजे एंटरटेनिंग, मजा आणणाऱ्या, आनंद देणाऱ्या, मन प्रसन्न करणाऱ्या अशा या ओव्या वाणी, याच्यातूनही आनंद घेऊया. इतर आनंद घेतोच की आपण वेगवेगळे. गुलाबजाम आले की आओ आने दो, पिझ्झा अरे आने दो, सिनेमा अरे क्या बात है, हा काय जबरदस्त. ते आनंद आहेत, घ्या की, कोण नको म्हणते, मी घेतो. पण हा आनंद, यातली मजा काय वेगळीच आहे. जसं तुम्ही त्याच्याशी म्हणजे माऊली ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यात तर काहीच, म्हणजे उपनिषद थोडा अवघड आहे आनंदी व्हायला, ते कठीण आहे. हे तर काय नुसतं शब्दब्रह्मच आहे. रसाळ वाणी काय म्हणतात ओवी ज्ञानेशाची. आणि तो काय म्हणतात, अमृता देही पैजा जिंके. इतकं गोड आहे ते. म्हणून म्हणजे माऊलीचं जे काय बोलणं आहे ते, त्यामुळे मजाच येते. घेऊया सगळ्यांनी ही मजा, कशाला सोडायची. धन्यवाद. पुन्हा भेटूयाच. भाग 2 झाला, ओव्या झाल्या 11पर्यंत. सॉरी 10 झाल्या, 10 ओव्या झाल्या. चला ठीक आहे. जय श्रीराम.